सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी शरद पवारांसंदर्भातली आहे। महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवतेय का असं वाटतं असं शरद पवार म्हणाले होते। तर वाटेल ती किंमत मोजू पण महाराष्ट्रात सामाजिक ऐक्य जपू असं शरद पवार म्हणाले होते। तर यावर शरद पवारांनी एक्स म्हटलं की आपण वाय समजायचं असा टोला फडणवीसांनी लगावला। महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे। हा समस्येचा विचार हा अस्थिर होतोय का काय असं दिसतंय। ही सामाजिक ऐक्याची वीण आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय। माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे। काय वाटेल ते किंमत द्यायची असेल तर किंमत देऊ। आपल्याला माहिती आहे पवारसाहेब कशाकरता प्रसिद्ध आहेत। पवारसाहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं याकरताच पवारसाहेब प्रसिद्ध आहेत। त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय बोलू। मोदी काय करतायत, अमित शाह काय करतायत, राष्ट्रवादावरती प्रवचनं झोडायची आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे। हे भारताची XYZ आहे ना केलेली त्यांनी। मी दुसरा शब्द वापरणार नाही। भारताच्या राष्ट्रभक्तीची हिंदुत्वाची त्याने XYZ केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्यावर जरा बोललं तर बरं होईल। शरद पवारांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आहे यशवंतराव चव्हाणांनंतर। तुमच्यात असे टोलेजंग पर्सनॅलिटी निर्माण झाल्या नाहीत ही तुमची पोटदुखी आहे। बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचं ते मत असेल, पण एक गोष्ट ते मान्य करतात ना की प्रॉब्लेम तर आहे। म्हणजे एक हा खूप गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे की आज जी परिस्थिती राज्यात आपण बघतोय ती चिंताजनक आहे का तर आहे। आणि हे फक्त मी म्हणत नाहीये, मला असं वाटतं आज पत्रकारांचीही जेव्हा आम्ही बोलतो, आता जितेंद्र आव्हाडजींना विचारा, सगळे पत्रकार असतील, आपल्या ओळखीचे लोक असतील, साहित्यिक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर, आम्ही सगळ्यात प्रोफेशनली लोकांशी बोलतो। जो असेल ज्याला या राज्याची, या काळ्या मातीशी, या महाराष्ट्राच्या भारतावर प्रेम आहे, तो प्रत्येक जण अस्वस्थ आहे।